आजा 40,000 आहेत माझ्याकडे, एवढंच आहे. एवढ्यात होईल ना काम? एवढ्यानं नाही होणार, 1.5 लाख लागते. पण बघू आपण काहीतरी. भरती झाल्यावर पगारातून पैसे कट होतील. अरे पण तुम्ही पैसे भरताय, काम नक्की होईल ना? बापू, तुम्ही नका काळजी करू, माझ्यावर विश्वास आहे ना. तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर तुला पैसे देतोय. नक्की होणार आहे बापू, तुम्ही नका काळजी करू. माझ्या आयुष्यभरची कमाई आहे. माझ्या बापानं वाटी वस्तारा घेऊन धंदा सुरू केला, कधी एका पैशाचा घोळ केला नाही. तेव्हापासून जमा केलेत आम्ही पैसे. रावल्याशिवाय आम्हाला काय महत्वाचं नाही. एक सांग, आम्हाला माना खालती घालायला लागतील असं काय करू नका. असं नाही काय होणार बापू. अहो, सतीश कदम खूप चांगले आहेत, ते आपलं काम करतील. नाही, आपला रावल्या भोळा आहे म्हणून भ्या वाटत. तो खुश तर आम्ही खुश. आणि त्याला म्हणावं, जीव देण्याच्या गोष्टी करू नका. त्याच्याकडे बघून आम्ही दोघं चित आहे. अहो बापू, तो रागाच्या परत बोलला असेल. आम्ही बोलतो त्याला. त्याला सांग, त्याचा बाप अजून खंबीर आहे. तू काय टेन्शन घेऊ नको म्हणा. हे पैसे पुरले नाहीत तर दुकान गहाण टाक, वेळ आली तरी इकून टाक. जवळ मी आहे तवर त्याला काळजी करायचं काय कारण नाही. तुमचं काम होणार, तुम्ही तिघं बी एकदम भरती होणार, मला विश्वास आहे. होय बापू. येऊ? काही क्या आपल्याला तसं म्हणलं तर जास्त करून लेखी परीक्षेला 10वी पर्यंतच विचारतात की. मग मला काय टेन्शनच नाही. का? मला 10वीला 48.53% पडलं होतं. एवढं? मग म्हणजे मी लेखी परीक्षा पास होत असतो बघ. अरे पण तुला 10वीला जे प्रश्न सोडवता आला नाहीत तेच प्रश्न आत्ता आलं तर? कसलायसला काही क्या तू? माझं चांगलं बघवतच नाही तुला. तू किती बी माझा कॉन्फिडन्स घालवण्याचा प्रयत्न कर की, तो कमी होत नसतो. आजा आमच्या बापूकडनं पैसा आणणार आहे. एकदा का पैसे आले की आमचं भरतीचं काम फिक्स आहे. बघशील तू, मी भरती होणार आहे. चॅलेंज आहे माझं. हे चॅलेंज, आता मला अभ्यास करू दे जरा. कर की मग, मी तुला कुठं धरून ठेवले? काय राजा, बापूंनी दिलं का पैसे? दिलं की. बघ, मी तुला काय म्हणलं होतं, आपलं काम होतंय म्हणून. दिलं का नाही बापूंनी पैसे? दिली की, पण 40,000च दिलेत. काय? 40च दिलं वय? 1.5 लाख द्यायचं होतं तिथं 40च दिलं.
हा, माझा डोस जरा कमी पडला वाटत. राहुल्या, अरे का बापाची किंमत ठेव. तुला ना बाप आहे म्हणून तुला किंमत नाही. ज्याला बाप नाही ना त्याला जाऊन विचार बापाची किंमत. अशा परिस्थितीत तुझ्या बापूनी पैसे जमवलेत ना, जाऊन बघ. काय र कसली जमाजमा करताय? काय नाही फौजी, ते आपलं असंच. पैसे भरून आर्मीत भरती होतो वय. हे बघा, तुमचं काय चाललंय ते मला माहिती नाही, पण पैसे भरून आर्मीत भरती होता येत नाही. उगा येडवाकडं काय करू नका भरतीसाठी. दुनिया लय वांगळे बाबांनो. राहुल्या, आजा, फौजी म्हणतात ते पटतंय मला. आणि बघ की, ते स्वतःच आर्मीत होत. त्यांना माहिती असणार ना की पैसे भरून काम होतं का नाही ते. अरे पण इथे सगळं जमून आणलंय आम्ही. यो चान्स नाही घालवायचा आम्हाला. बर का आजा, मला असं वाटतंय की पैशाबरोबर आपल्याला गुड लक बी पाहिजे. शितलीने इक्याला गुड लक दिलं तर त्याचं काम लगेच झालं. आपल्याला बी गुड लक पाहिजे, म्हणजे आपलं 100% काम होतंय का नाही बघ. चल की लका, आपण पण शितलीकडनं गुड लक घेऊया. हल, तिच्या गुडलकची मला काय गरज नाही. लका, तिचं गुड लक घेतलं तरच काम होतंय. ए, तुला घ्यायचं असेल तर तू घे. काय तिच्या गारेगार पायकाल 100 रुपयाची फोडणी बसली मला. ठीक आहे, चल कारखान्याच्या लायब्ररीत जाऊन येऊ. चला. का? ए, तू प्रश्न विचारत बसू नको. तुला यायचं असलं चल आमच्याबरोबर. चल लवकर आणि गडी घालून ये. चले.